मित्रांनो आत्ताच मी देवमाणूसचा टीजर पाहिलेला आहे आणि काय टीजर आहे राव। एकदम जबरदस्त फॅमिली थ्रिलर असणार आहे हा चित्रपट। देवमाणूस 25 एप्रिलला येत आहे। तेजस देऊस्कर यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे। तेच तेजस देऊस्कर ज्यांनी माधुरी दीक्षित सोबतचा बकेटली चित्रपट बनवला होता। त्याचप्रमाणे चित्रावली त्यांची वेब सिरीज सध्या झी5 वरती खूप गाजत आहे। तर याची निर्मिती केलेली आहे बॉलिवूड मधल्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच लव फिल्म्स। कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर मुख्य भूमिकेत दिसतात महेश वामन मांजरेकर। आता मांजरेकरांचं कॅरेक्टर आहे एका वारकरी माणसाचा। ही कथा कुठे ना कुठे वारकरी संप्रदाय दाखवण्यासाठीची आहे असे मला वाटते। त्याचप्रमाणे त्यांची पत्नी म्हणजेच रेणुका शहाणे यांचं कॅरेक्टर असणार आहे। सुबोध भावे हे पोलिसांच्या भूमिकेत दिसतात। त्याचप्रमाणे गावगुंडाच्या भूमिकेत आहेत सिद्धार्थ बोगडे। मला ओव्हरऑल या चित्रपटाची कथा खूप आवडलेली आहे। कथा तर पूर्ण माहित नाही पण टीजर पाहून असं सांगता येते की ही एका अशा माणसाची कथा आहे की जो एक वारकरी संप्रदायातून येतो। वारकरी संप्रदाय आपल्याला माहिती आहे की तो एकदम सज्जन, खरा बोलणारा, भांडण न करणारा संप्रदाय असतो आणि ज्यावेळेस आपलं अख्खं आयुष्य ज्याने कुठलेही गैरमार्गाने काम न करता सज्जनपणे जगलेला असतो त्याच्यासमोर एक असं संकट येतं की काय चूक काय वाईट याची चॉईस ज्यावेळेस करावं लागते त्या कॅरेक्टरचं द्वंद्व या देवमाणूस मधून दिसणार आहे। तर महेश मांजरेकरांनी हे पात्र एकदम धरलेलं आहे आणि जो होल्ड दिसतोय त्या कॅरेक्टरचा तो जाणवतोय आपल्याला। मोठ्या पडद्यावर वारकरी संप्रदायाचा हा चित्रपट येतो आहे 25 एप्रिलला। त्याचप्रमाणे त्यांची पत्नीची भूमिका करत आहेत रेणुका शहाणे। रेणुका शहाणे यांचा अभिनय जबरदस्त आहे आणि बऱ्याच कालखंडानंतर ते मराठीमध्ये येत आहेत। त्याचप्रमाणे सुबोध भावे पोलिसांच्या भूमिकेत दिसत आहेत। तर सुबोध भावे यांचे बरेचसे कॅरेक्टर आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत। आता पोलिसांच्या भूमिकेतले एक त्यांचं नवीन कॅरेक्टर पाहायला मिळणार आहे। सिद्धार्थ बोगडे एका गावगुंडाचं कॅरेक्टर आहे। दाढी गळ्यामध्ये चेन असं एक त्यांचं कॅरेक्टर असणार आहे। कुठे ना कुठे ही कथा मला एका फॅमिली ड्रामा दिसते आणि सस्पेन्स असणार आहे या कथेमध्ये। जे महेश मांजरेकरांचं कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचा द्वंद्व पडद्यापुढे दिसेल आपल्याला। सुबोध भावे यांची जी पोलिसांची भूमिका आहे त्यामध्ये असं वाटते की एक कुठलं तर बेकायदेशीर कृत्य घडणार आहे आणि ह्या कृत्याचा शोध घेण्यासाठी सुबोध भावे तिथे पोहोचतात। हा टॉपिक खरंच मला हा विषय खूप आवडला की मराठीमध्ये असे विषय कमी आहेत आणि मराठी इंडस्ट्री कंटेंटसाठीच ओळखली जाते। आपला कंटेंटच किंग असतो, याच्यावरच आपले चित्रपट गाजतात। तर महेश मांजरेकर सरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे ऍक्टिंगचं तर काय मी खूप मोठा फॅन आहे। कर्माचं ओझं प्रायश्चित्तानं हलकं होतं, धर्म निभावताना पश्चाताप केला तर त्याचं सत्व नष्ट होतं। हे प्रत्येक कॅरेक्टर हे घुसतात आणि त्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात। महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची खूप मोठी परंपरा आहे ज्यामध्ये आपण पाहतो दिंडी वारी निघते, त्याचप्रमाणे ते प्रबोधन करत असतात। तर असं जेव्हा कॅरेक्टर महेश मांजरेकर करतात त्यावेळेस त्यांना बघून खूप आनंद होतो आणि अशा माणसाच्या आयुष्यामध्ये काही घटना अशा घडतात की ज्यामुळे काय चूक काय बरोबर ह्याच्यामध्ये तो अडकलेला असतो। तर नक्कीच हा चित्रपट इंटरेस्टिंग वाटतोय आणि येत्या 25 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे। ह्यामध्ये फॅमिली ड्रामा आहे, ॲक्शन आहे, क्राईम असणार आहे, थ्रिल असणार आहे। तर असे जॉनरचे चित्रपट मला खूप आवडतात आणि मराठीमध्ये ज्यावेळेस मी असे चित्रपट बघतो त्यावेळेस मला खूप आनंद होतो। तर 25 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे। तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।